राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सर्व मराठे जे आहेत ते पेटून उठलेले आहेत आणि आता सध्या 24 डिसेंबरपर्यंतची तारीख जी आहे ती दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपचार घेत आहेत। आता नेमकं 24 डिसेंबरनंतर काय चित्र पाहायला मिळत आहेत यासाठी सर्वच मराठा समाज जो आहे तो उत्सुकतेने पाहतोय आणि यामध्येच आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर। तो व्हिडिओ आहे नामदेवराव जाधव यांचा। त्याच्यामध्ये त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत। मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही यामध्ये शरद पवार यांचा मोठा हात आहे असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। एकूणच तुम्ही असा आरोप करताय, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे याच्यामध्ये? शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, किंबहुना त्यांच्यामुळेच मिळणारं आरक्षण जे घटनेच्या चौकटीत नियमानं आणि कायदेशीर मराठ्यांना मिळणार होतं, मिळायलाच पाहिजे होतं, ते शरद पवार मुख्यमंत्री असताना 23 मार्च 1994 रातोरात त्यांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण हे ओबीसीमध्ये टाकलं आणि त्याच्यामुळे आज मराठा समाजाला हे शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करा, आर्थिक मागासलेपण सिद्ध करा, सामाजिक मागासलेपण सिद्ध करा, हे नको ते बालंट जे त्यांच्या मागे लागले मराठा समाजाचे, त्याला कारण हे शरद पवार आहेत। आणि सुप्रीम कोर्टात जा, परत ते टिकवा, हे सगळे भानगडी जे ते शरद पवारांच्या त्या एका चुकीमुळे, आणि माझ्या मते ती चूक नव्हती तर त्यांनी ठरवून केलेली ती चूक होती। मराठा समाजावरती त्यांचा काहीतरी सुप्त राग आहे, जेणेकरून ते बाहेर दिल्लीमध्ये वगैरे स्ट्रॉंग मराठा मॅन म्हणून मिरवायचे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र लोकांची फुकट मतं घ्यायचे। आणि जेव्हा आम्ही तपासलं की बाबा हे शरद पवार अशी का भूमिका घेतात की कधी पण मराठा आरक्षणाचा विषय आला की स्पष्ट बोलणे नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना धक्का न लावता हे असं वारंवार हे स्टेटमेंट का करतायत, याच्यामुळे आम्ही त्या मुळामध्ये गेलो। त्यांची कागदपत्र आमच्या हाताला लागली, शोधली आम्ही ती, आणि चक्क आम्हाला धक्का बसला की त्यांच्या सर्टिफिकेटवरती मराठा असं लिहिलेलं नव्हतं, त्यांच्या सर्टिफिकेटवरती ओबीसी असं लिहिलं होतं। आणि म्हणून ते स्वतः ओबीसी असल्यामुळे त्यांनी ओबीसींचं हित पाहिलं असं प्रथमदर्शनी दिसतंय। पण माझ्या मते हे ओबीसींच्या हितासाठी नव्हतं, ओबीसीमधल्या निवडक 2-4 जातींच्या हितासाठी होतं। आणि मराठ्यांच्या हक्कांचं 23 मार्च 1994ला जे 16% आरक्षण मराठ्यांना मिळायला पाहिजे होतं, म्हणजे पहिलं ओबीसीची जनगणना ज्यावेळी झाली तर त्यावेळी ओबीसींची लोकसंख्या ही 11% च्या आसपास होती त्या आयोगाच्या अहवालानुसार, आणि ओबीसींना 10% आरक्षण दिलं गेलं। त्या 3 जाती आहेत, लेवा पाटीदार, लेवा पाटील आणि लेवा कुणबी, अशा 3, म्हणजे हे 11वरून 14% गेलं आरक्षण। आणि राहिलेलं जे 16% ते मराठ्यांचं होतं आणि शरद पवारांनी डायरेक्ट 14वरून 30वरती ते नेलं आणि बाकीचं 20% हे SC ST आणि बाकी लोकांचं होतं। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी मर्यादा दिली होती आरक्षणाची 50%, ते ऑलरेडी फुल झालं आणि त्याच्यामुळे मग मराठ्यांना द्यायचं कुठून हा प्रश्न तयार झाला। जर 50%च्या वरून द्यावं तर ते कोर्टामध्ये टिकत नाही आहे, जर 50%च्या आतमध्ये द्यावं तर तो सगळा कोटा शरद पवारांनी मराठ्यांच्या वाट्याचा कुणब्यांना दिला होता, म्हणजे ओबीसींना दिला होता। आणि म्हणून मग मराठा समाजाकडून ही मागणी झाली की आम्हाला ओबीसीचे दाखले द्या। आणि ओबीसीच्या दाखल्यांमध्ये पण काय प्रॉब्लेम आहे की बऱ्याच ठिकाणी अधिकारी सहकार्य करत नाहीत, बऱ्याच ठिकाणी एखाद्याकडे कागदपत्राची कमतरता असते, आणि बऱ्याच ठिकाणी निजामाच्या काळात म्हणजे मराठवाड्यामध्ये तर निजामाने सगळी कागदपत्रं जाळून टाकली, त्यामुळे त्या बिचाऱ्यांना कुणबीची नोंद कुठून सापडणार। परंतु एकमेकाचे रोटी व्यवहार असतात, मराठवाड्यातून विदर्भात, विदर्भातून कोकणात, कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात, त्यामुळे हे एकमेकाचे नातेवाईक असतात। आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की जर एखाद्याचा नातेवाईक जर कुणबी सर्टिफिकेट सापडलं, एखाद्या आजोबाचं पंजोबाचं, त्याची सगळी पुढची वंशावळ ही कुणबीच आहे, मग तुम्हाला एवढे पुरावे शोधण्याची गरज काय पडते। आणि मराठा आणि कुणबी ही एक नाहीत असं 1921चा हायकोर्टाचा निकाल आहे, बरोबर। त्याच्यापूर्वी 1881चं जे ब्रिटिशांचं गॅजेटर आहे त्याच्यामध्ये अनेक नोंदी त्यांच्याकडे आहेत की मराठा अँड कुणबी इज द सेम, मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत, एवढे धडधडीत पुरावे आहेत। आणि 1920पर्यंत, बरं का, 1920पर्यंत या महाराष्ट्रातील सगळ्यांच्या नावापुढे कुणबी असं लिहिलेलं असायचं। परंतु ज्यावेळी 1921ला ज्यावेळी पहिलं महायुद्ध सुरू झालं त्यावेळी ब्रिटिशांनी जे काही लष्करामध्ये भरती सुरू केली आणि त्यावेळी त्या सैन्यामध्ये भरती होऊन पराक्रम गाजवण्याचं जे काही शौर्य मराठ्यांच्या मनामध्ये उफाळलं, त्यावेळी बऱ्याचशा लोकांच्या नावापुढे ते मराठा लागलं गेलं। अदरवाईज पूर्वीपासून मराठा म्हणजे कुणबावा करणारा, मराठा म्हणजे शेती करणारा, आणि पावसाळ्यात 4 महिने शेती करायची आणि 8 महिने मुलुकगिरी करायची,